नमस्कार. दुपारचे 4 वाजता आहेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बातमी पुण्यातून आहे. पुण्याच्या विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये झुरळ क्रांती दल अर्थात CJPचं आंदोलन सुरू आहे. नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणात या आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आंदोलनामध्ये सोनम वांगचुकही सहभागी झालेले आहेत. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आता पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रीतम, तिथे गर्दी जितकी जमली आहे तितकी अपेक्षित होती का जास्त अपेक्षित होती? खरं तर प्रसाद सर, ही गर्दी जमली हीच पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे जे युवक आहेत त्यांना बंदोबस्त सगळ्यांचा करण्यासाठी त्याहून अधिक जास्त पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत. पुण्यामध्ये सायंकाळी कुठेतरी फेरफटका मारावा या निमित्ताने सर्वजण विद्यापीठामध्ये जमलेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे ज्यांनी आभासी पार्टी तयार केली आणि त्याचं खरं रूपांतर जंतर मंतरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज पुण्यामध्ये शांतीपूर्ण जे आहे आंदोलन होतंय. खरं तर अनेक गीतं वगैरे गातायत, लोक सगळे निवांत आहेत. फक्त त्यांची मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. जी प्रीतम, एक माझा पुढचा प्रश्न पटकन आपल्याला असा आहे की सोनम वांगचुक या घटनास्थळी पोहोचलेले आहेत का? त्यांची काही दृश्य आहेत का की ते अजून येणार आहेत, आणि आले तर किती वाजता येतील? ऊन जरा थोडं खाली झालं की सोनम वांगचुक या ठिकाणी येतील आणि ते आल्यानंतर त्यांना ऐकण्यासाठी सगळा हा उपस्थित समुदाय आहे त्यांचं ते सगळं मार्गदर्शन घेतील आणि इच्छित स्थळी आपल्या निघून जातील. धन्यवाद प्रीतम. या सगळ्या तपशिलासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आमच्या सहकाऱ्यांनी सांगितला की या आंदोलकांना उन्हाचा फार त्रास होतोय. दिल्लीतही त्यांना ऊन बाधलं होतं, पुण्यातही तीच परिस्थिती दिसते आहे.